आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरी, तू कोणाचंही काही ऐकू नकोस हा. पण रुद्र भाऊजींचं जाऊ दे, त्यांचं सोड. तुझं ठरलंय ना, मग झालं तर. तमाशे करा करा, तमाशे करा मस्त. वेळ निघून गेल्यावर तुम्ही हो म्हणालात तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. मी माझ्या मनातलं सगळं खरं सांगितलं तर खरंच थांबतील का रुद्र सर? काय करू मी? बिल्डन वहिनी, कामगिरी फत्ते, मस्त काम केलं. पुष्पा भाऊजी, तुम्ही बघाच, आज गौरी तिचं प्रेम नक्की व्यक्त करणार. सॉरी गौरीजी, मला ना तुमच्याशी असं वागायचंच नव्हतं. मला नाही आवडत तुम्हाला त्रास द्यायला, पण बाकीचे काय विचार करतील याने तुम्ही तुमचा आनंद का मारावा, मला ही नाही आवडत. हा पुष्पा पण ना सकाळपासून मला इथे बसवून गेलाय. शे, हा तिथे जर त्रास देत नसेल ना गौरीजींना, अरे फोन तरी कर बाबा. याला ऐकू येते की नाही? हा बोल रे. तिकडे सगळं ठीक आहे ना? तू गौरीजी कशा आहेत? तुला मी वेडा वाटतो का रे? इथे मी तुझ्यासाठी मेहनत घेतोय, कधीतरी तर विश्वास दाखव. बरं, मी प्लॅन सक्सेसफुल केलाय. काय? गौरीजी हो म्हणाले? मला कशाला म्हणणार, तुला म्हणतील ना. हो. हा, मग तुझ्या समोर बोलायला पाहिजे ना. हे बघ, आम्ही इथे वातावरण निर्मिती केलीये, त्या तुझ्याकडेच यायला निघालेत. आता तिकडची आघाडी नीट सांभाळ म्हणजे झालं. आणि हे बघ, खूप मुश्किलीने चान्स मिळाला रे. प्लीज मूर्खासारखं वागू नकोस, कळलं? हो. नक्की जमेल ना? हो रे. बघा, ठेव आता. गौरीजी निघालेत म्हणजे आल्या आल्या डायरेक्ट हो म्हणतील का? आणि मी त्यांना अंगठी ऑफर करतो, त्यांना विचारतो, मग ते हो म्हणतील. हे आधी पण असं केलं होतं, तेव्हा नाही म्हणाल्या. नको, काहीतरी वेगळं करायला हवं. काय करू? ही अंगठी ग्लासमध्ये टाकतो आणि त्यांना पाणी ऑफर करतो, मग ते पाणी पितील. नाही रे यार, लहान आहेस का? सगळं टिपिकल होत आहे. वेगळं वेगळं काहीतरी वेगळं.
त्यापेक्षा त्यांना खुर्चीवर बसवतो आणि त्यांना सांगतो की माझ्या आयुष्याचा बॉस व्हाल का. डन. सुमित सर, तू इथे काय करतेस? तुम्ही काय करताय यांच्या बरोबर? तिकडे श्वेताताई, हे बघा तुम्ही फार चुकीचं वागताय त्यांच्याशी. हे बरोबर नाहीये सुमित सर. हे तू मला शिकवू नकोस. निघ. तुम्ही श्वेताताईंना असं फसवत असताना मी गप्प बसणार नाही. हे तुझी लायकी तरी आहे का माझ्यासमोर उभं राहण्याची? हे बघा सुमित सर, तुम्ही मला हवं तसं बोला, पण श्वेताताईंना प्लीज असं फसवू नका. त्यांच्याशी प्लीज असं वागू नका. हे श्वेताताईची चमची, तू मला शिकवतेस आणि तू जे वागतेस ते? तू लपून छपून जे वागतेस ते आम्हाला कळत नाही असं वाटतं का तुला? ते बरोबर आहे? हा, ही मेड आहे आमच्या घरची. घरातल्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय ना हिला, म्हणून माच करते. मेड? मेड नाही, ऍक्च्युली ठेवलेली. आमच्या रुद्राने ठेवलेली बाई. सुमित सर, हे असं वाटेल तसं बोलू नका. तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःच्या बायकोला फसवताय. शी. रुद्र सरांसारख्या इतक्या चांगल्या माणसावर नको नको ते आरोप करताय. माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवताय.